राज्यभरात आता पुन्हा मान्सून सक्रिय होतोय। महाराष्ट्रात मान्सूनचं पुनरागमन होतंय। हवामान विभागानं पुढील 5 दिवस मुसळधार पावसाचा अलर्ट दिलाय। मुंबई पुण्यात मुसळधार पावसाचा अंदाज आहे। 13 जिल्ह्यांमध्ये अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे। 15 जून दरम्यान पावसाचा जोर वाढणार असा अंदाज आहे। मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर अपघात झाल्यास एअर ॲम्ब्युलन्स मदतीला धावणार आहे। अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी MSRDC कडून मोफत एअर ॲम्ब्युलन्स सुविधा सुरू केली जाणार आहे। त्यासाठी एक्सप्रेसवेवर 4 ठिकाणी हेलिपॅड बांधण्यात येणार आहेत। अपघातग्रस्तांना तात्काळ वैद्यकीय उपचार मिळावे यासाठी हा निर्णय घेतलाय। बनावट कागदपत्र सादर करून शस्त्र परवाना घेतल्याप्रकरणी सुशीला गवडेला 14 दिवसांची कोठडी सुनावली, तर शशांक गवडे आणि निलेश चव्हाणला पुणे पोलिसांनी ताब्यात घेतले। त्यांना न्यायालयासमोर हजर केलं जाईल। निलेश चव्हाणनं वैष्णवीच्या कुटुंबियांना पिस्तुलाचा धाक दाखवून धमकावल्याप्रकरणी वारजे पोलिसांनी अटक केली। पुण्याकडून अहिल्यानगरकडे जाणाऱ्या रस्त्यावर कारचा टायर फुटून गाडी थेट दुसऱ्या कारवर जाऊन आदळली। यात 2 युवक जखमी झालेत। त्यांना रुग्णालयात दाखल केले। सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही।